बकासूर कंपनीतर्फे आयोजित बकासूर कंपनी छावा बालकेसरी चषक 2026 भव्य चिंदी बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला। हा समारंभ सोमवारी सायंकाळी बुधवार पेठ वडार गल्ली अय्या गणपती समोर पार पडला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत साहेब, भाजपचे शहर उपाध्यक्ष संजय साळुंखे, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर, सीए सुशील बंदपट्टे, समाजसेवक अजित भाऊ गायकवाड, भाजप नेते विशाल धोत्रे, वडार समाजाचे ट्रस्टी अध्यक्ष मुन्ना यंपुरे, दीपक जाधव, राजू कलकेरी, उद्योजक निखिल मालक थोबडे, श्रेयस पाटील, उद्योजक राजू बंदपट्टे, सूरज अलकुंटे, क्रिकेट प्रेमी अशोक भांडेकर सर, अय्या गणपती माजी अध्यक्ष सचिन मालक इरकल, समाजसेवक मनोज विटकर, भीमाशंकर बंदपट्टे, श्याम मुद्दे, युवराज बंदपट्टे, महेश अलकुंटे, संतोष इरकल, प्रवीण भोसले, राहुल भांडेकर, सुशील कण्णुरे, बंटी पवार, रवी बंदपट्टे, श्रीकांत माने, किरण देवकर, अमित जाधव, अमित कंदलगावकर, विवेक भोसले, ऋतिक भांडेकर, श्रीकांत पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। सदरची 3 दिवसीय स्पर्धा जैन गुरुकुल प्रशालेच्या क्रीडांगणावर पार पडली। या स्पर्धेत 10 संघांनी सहभाग घेतला। अंतिम सामना बकासूर तांडव व बकासूर आर्मी यांच्यात झाला। या सामन्याचे उद्घाटन पालिकेतील शिंदे शिवसेना पक्षाचे गटनेते अमोल बापू शिंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करून करण्यात आले। बकासूर तांडव संघाने विजेतेपद तर बकासूर आर्मी संघाने उपविजेतेपद पटकाविले। बकासूर गर्जना संघाचा 3रा क्रमांक लागला। संग्राम इरकल या क्रिकेटपटूने स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करीत खेळाचा आनंद घेतल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले। मॅचच्या स्टेडियममध्ये आहे, तिथं मॅचच्या स्टेडियममध्ये मला खूप आनंद वाटतो। आम्ही 10 मॅचेस टोटल 10 मॅचेस आहेत, त्यातले 2 मॅचेस फायनल आले आहेत, तांडव अजून आर्मी। यावर्षी आम्ही मेहनत करून बॉलिंग करून फायनलला जातो। फायनल जिंकणार स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज तुषार यंपुरेस बॅट तर उत्कृष्ट गोलंदाज हर्षराज कण्णुरेस कॅरम बोर्ड तर उत्कृष्ट झेल घेणारा परशु भांडेकर यास व्हॉलीबॉल चेंडू व मॅन ऑफ सिरीज ठरलेला सागर भांडेकर याला सायकल भेट देण्यात आली। बकासूर कंपनीचा क्रिकेट स्पर्धा घेण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालिकेतील शिंदे शिवसेना पक्षाचे गटनेते अमोल बापू शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून काढले। बकासूर कंपनीच्या वतीनं अतिशय चांगला उपक्रम गेले अनेक वर्ष सातत्यानं सुरू आहे। आज तुम्ही बघितलं असेल 15 वर्षाखालील सर्व मुलांनी मैदानावर येऊन क्रिकेट स्पर्धा, आज त्याची फायनलसाठी आलेले 2 टीम आलेले आहेत आणि मला वाटते 8 टीम ह्या सगळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या। त्या सगळ्यांना एकत्रित करून त्या बालगोपालांनी तुम्ही बघितलं असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे, मग कुठं कॅरम बोर्ड बक्षीस असेल, सायकल बक्षीस असेल, उत्तेजनार्थ बॉल असेल, अशा वेगवेगळ्या छोट्या गोष्टी पण त्या मुलांसाठी खेळण्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि मुलांनी मैदानावर आलं पाहिजे ह्या चांगल्या उद्देशानं वडार समाजनी जी स्पर्धा बालगोपाळांसाठी आयोजित केली त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा देतो। तुमच्यातून आम्हाला भविष्यातला विराट कोहली, सचिन तेंडुलकर झालेला बघायला नक्की सगळ्या सोलापूरकरांना आवडेल आणि आपण कोण जिंकेल कोण हरेल ह्यापेक्षा स्पोर्ट्समनशिपने हा खेळ खेळला पाहिजे यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख 11,000 रुपये, चषक व शालेय साहित्य, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख 7,000 रुपये, चषक व शालेय साहित्य आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख 4,000 रुपये, चषक व शालेय साहित्य असे होते। प्रारंभी प्रमुख मान्यवर अतिथींचा संस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला।
दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण 140 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमुळे खेळाडूंच्या क्रीडा गुणांना चालना मिळेल असे प्रतिपादन सीए सुशील बनपट्टे व क्रिकेटप्रेमी अशोक भांडेकर सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मुलांना आजकाल तुम्हाला माहिती नाहीये, टीव्ही मोबाईल बघण्याने डोळ्यांना लगेच चष्मा लागतो. आजकाल लहान मुलं देखील मोठ्या जाड लांबीचे चष्मे घालून फिरतात आणि अशा सगळ्या गोष्टींपासून जर स्वतःला दूर ठेवायचं असेल तर प्रत्येकाला मैदानावर यावं लागतं. डॉक्टर साहेब सांगतात दररोज 1 ते 1.5 तास मुलांनी मैदानावर खेळले पाहिजेत, वेळ घालवला पाहिजे. कारण त्यांना मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या जर विकास करायचा असेल तर मैदानावर खेळ खेळणं आवश्यक आहे. त्यामुळे बकासूर कंपनीचे अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक की दरवर्षी ते मोठ्या संख्येनं या स्पर्धेचं आयोजन करतात आणि तुम्हाला आनंद वाटेल की मुलांना कामी येणारं आता सगळ्यांना सुट्ट्या जरी असल्या तरी साहेब येणाऱ्या काय शाळा सुरू झाल्यानंतर या सगळ्यांना वह्या, दप्तर आणि मुलांना खेळामध्ये इंटरेस्ट व्हावा. त्यांनी स्पोर्ट्सकडे पण एक आपलं पुढचं जीवन स्पोर्ट्समध्ये घालवण्यासाठी क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, कुठलीही स्पर्धा असेल त्या स्पर्धेचा त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी याकरता या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. खेळापासून वंचित राहतात पण बकासूर कंपनीला मी खरोखर धन्यवाद देतो कारण त्यांचा हा उपक्रम असा अतिशय चांगला आहे. आपण पाहतो यावेळेस शाळांना सुट्टी असते, आपले बाळगोपाळ सर्व ते घरात निवांत बसून असतात. आता एवढं मोठं कडक ऊन आहे तरी पण ते आपल्या या स्पर्धेमुळं त्यांनी सगळे घराबाहेर पडून स्पोर्ट्ससाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. आपण बघतो समोर बसलेत आपले बाळगोपाळ, त्यांचा उत्साह बघितला असं वाटत नाही की त्यांनी ते 44 डिग्रीमध्ये त्यांनी खेळलेले 3 दिवस गेले 3-4 दिवस खेळतायत. खरोखरच या सर्वांसाठी टाळ्या वाजवून मी असं त्यांना विनंती करतो. सदर क्रिकेट स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेतील यशस्वी संघांना व खेळाडूंना मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या खेळाडूंची बग्गीतून शानदार मिरवणूक काढण्यात आली. क्रिकेटपटूंमध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण दिसून आले. क्रिकेट स्पर्धेमुळे युवकांमध्ये संघभावना वाढीस लागते. त्यामुळे समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होऊन सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले. ही काळाची गरज आहे. आजकाल जे आहे मोबाईलमध्ये मुलं एवढे दंग होतात आणि मोबाईलमध्ये एवढं म्हणजे सारखं ते बघत राहायचं, आता काय आलंय, पुढं काय आलंय, हे काय होतंय, सारखं चालूच असतं आणि त्यामुळं मेंदूला विश्रांतीच भेटत नाही. खरं तर आपलं मेंटल हेल्थ त्याच्यामुळे बिघडायला लागलेली आहे. यासाठी खेळामध्ये तसे एकाग्रता राहते, बाकीचे विचार म्हणजे निर्विचार राहतं माणूस. यासाठी खरोखरच खूप गरज आहे आणि हे असेच कार्यक्रम असे आपण आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. या पारितोषिक वितरण सोहळ्यास समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.